चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस 5वी मेरिट लिस्ट आज लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. लक्षात घ्या, खूप जण विद्यार्थी आपले आहेत जे की 5व्या मेरिट लिस्टची वाट पाहून आहेत. खूप त्याची आतुरतेने त्यांना वाट पाहून राहिलेले आहेत. 5व्या मेरिट लिस्ट बाबत पाठीमागे असा संभ्रम होता की लागेल किंवा नाही लागणार किंवा लागण्याची शक्यता कमी. ओके, आता नेमकं 5व्या मेरिट लिस्टचं अपडेट काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि आज लागण्याची शक्यता आहे असं का म्हणतो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सो जस्ट 2 मिनिट तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये आता जर सध्याची परिस्थिती काय आहे, आता तुम्ही जर 5व्या मेरिट लिस्ट लागायची वाट पाहत आहात तर तुम्हाला सध्या परिस्थिती माहित असणे आवश्यक आहे. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की तुमची 4थी मेरिट लिस्ट म्हणजे 4A सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट पर्यंत त्या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे पोस्ट ऑफिसची. आता 5वी मेरिट लिस्ट किंवा 4B सप्लिमेंटरी लिस्ट लागायला पाहिजे असं विद्यार्थ्यांना वाटते आणि ती लागणं सुद्धा आवश्यक आहे. काळाची गरज आहे, कारण खूप जण विद्यार्थी ज्यांना खरंच पोस्ट ऑफिसच्या जॉबची गरज आहे ते विद्यार्थी खास करून आतुरतेने वाट पाहत आहेत. याच्यामध्ये ही लिस्ट लागल्याच्या नंतर पण इथं लक्षात घ्या, 4थी लिस्ट जी लागली ही फक्त 3 ते 4 डिव्हिजनची लागली. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे गोवा डिव्हिजन आहे, त्याच्यानंतर बारामती डिव्हिजन आहे आणि त्याच्यानंतर आपलं गोवा, बारामती आणि आणखी एक डिव्हिजन आहे कुठलं तरी. अशा 3च डिव्हिजनची त्यामध्ये मेरिट लिस्ट लागलेली आहे. तिसरं आहे श्रीरामपूर डिव्हिजन. ह्या 3 डिव्हिजनची 4थी लिस्ट लागलेली होती सप्लिमेंटरी 4A. याच्यामध्ये बाकीचे सगळे डिव्हिजन्स वगळले गेले होते. ओके, बाकीचे म्हणजे कुठले, त्याच्यामध्ये असेल तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, त्याच्यासोबत कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर ह्या डिव्हिजनचा रिझल्ट किंवा मेरिट 4A सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये या ठिकाणी लागला गेलेला नव्हता. ओके, मग याचं नेमकं रिझन काय आहे, तर ह्या 2-3 डिव्हिजनच्या मागच्या लिस्ट मध्ये मित्रांनो या ठिकाणी पब्लिश केलेला नव्हता. सो 4A सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये ह्या 3 डिव्हिजनचा मेरिट लिस्ट मध्ये लिस्ट पब्लिश केलेली आहे. ओके, ही झाली आताची परिस्थिती. आता ही ज्या वेळेस लिस्ट लागली त्याच्या पुढे सुद्धा एक प्रोसेस असते, ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट सुद्धा झालेलं आहे या 4A सप्लिमेंटरी लिस्टचं. मग आता विद्यार्थी आणखी आतुरतेने वाट पाहतात आहे का की 5वी मेरिट लिस्ट येईल. कारण की काय येईल, कारण याच्यामध्ये विद्यार्थी जवळपास 80 ते 95% वाले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पेंडिंग आहेत, ज्यांचं की अजून 4A सप्लिमेंटरी लिस्ट पर्यंत आणखी नावच आलेलं नाहीये. म्हणून त्यांना अशी अपेक्षा आहे की 5वी मेरिट लिस्ट येईल आणि ती यायलाच पाहिजे. सो मेन मुद्दा आपला आहे आज की आज लिस्ट लागण्याची शक्यता किती आहे. लक्षात घ्या, आता आज लिस्ट लागण्याची शक्यता जवळपास बऱ्यापैकी आहे, कारण की प्रत्येक मेरिट लिस्ट हे मित्रांनो मंथ एंडिंगला लागलेली आहे. लक्षात घ्या, मेरिट लिस्ट पहिली लागली, त्याच्यानंतर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, 2री, 3री आणि 4थी मेरिट लिस्ट लागली, त्याचं सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या टाइम पिरियड मध्ये झालेलं आहे. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होतं, मेरिट लिस्ट मध्ये त्यांनी एक डेट दिलेली असते, त्या डेटच्या अगोदर आणि हायेस्ट त्या डेट पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करणं गरजेचं असतं. म्हणजे सगळ्या मेरिट लिस्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी 15 ते 20 दिवसाचा साधारण कालावधी दिला जातो. त्याच्यामध्ये प्रत्येक मेरिट लिस्टचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे मंथ एंडिंग पर्यंत झालेलं आहे, मंथ एंडिंग. ओके, आणि त्याच्यानंतर मंथच्या एंडिंगला किंवा नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीक पर्यंत त्या ठिकाणी पुढील नेक्स्ट मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश झालेल्या होत्या सगळ्या मेरिट लिस्टचं. त्याच्यामध्ये तुमची फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल किंवा 4th मेरिट लिस्ट असेल, ह्या सगळ्या लिस्ट मंथ एंडिंगच्या शेवटी अगदी शेवटच्या दिवशी किंवा हायेस्ट गेलं तर नेक्स्ट नवीन महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये सगळ्या मेरिट लिस्ट आतापर्यंत पब्लिश झालेला आहे. आणि याच्या अगोदरच्या ज्या सुद्धा भरत्या होत्या जीडीएसच्या 2024, 23, 22, 20 पासून, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी रेकॉर्ड असा आहे की मंथ एंडिंग किंवा फर्स्ट वीक ऑफ न्यू मंथ या 2 टाइम पिरियड मध्येच मेरिट लिस्ट पब्लिश केल्या जात होत्या. म्हणून विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारत होते की 5वी मेरिट लिस्ट अखेर येणार का नाही किंवा शक्यता फारच कमी आहे
आणि त्या दोन्ही गोष्टी आहेत मित्रांनो. जर आज लिस्ट आली तरच ते आपलं काय ते खरं म्हणावं लागेल, लक्षात घ्या. कारण की आज आहे मंथ एंडिंग आणि पुढचा नवीन फ्रेश महिना आहे, त्याच्यामध्ये 1 ते 2 दिवस आपण वेटिंग करू शकतो, फार तर फार 5 दिवस पुढचे पकडून चला. या टाइम पिरियड पासून म्हणजे आजच्या डेट पासून पुढच्या वीक पर्यंत जर 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी जर आली नाही तर 5वी मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता सुद्धा फार कमी मानली जाऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून आज मंथ एंडिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4A सप्लिमेंटरी लिस्टचं पण झालेलं आहे. त्यामध्ये रिक्त जागा किती आहेत याचा सुद्धा जीडीएस ने आढावा काढलेला आहे. सगळ्या गोष्टी जीडीएस ला क्लिअर आहेत. म्हणून आज 5वी मेरिट लिस्ट लागू शकते किंवा जर नाही लागली तर नेक्स्ट मंथच्या म्हणजे पुढील आठवड्यात लागू शकते. ह्या दोन्ही पैकी जर लिस्ट लागली नाही या टाइम पिरियड मध्ये तर 5वी मेरिट लिस्ट लागणार नाही असं कन्सिडर केलं तरी चालेल. परंतु तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जीडीएस ने असं ऑफिशियल नोटिफिकेशन कुठे दिले नाही की लिस्ट लागणार नाही किंवा तुम्ही आता ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत, ज्या वॅकंट पोझिशन आहेत त्या नेक्स्ट जीडीएस भरतीमध्ये ते ऍड करतील असं आणखी ऑफिशियली कुठेही सांगितलं नाही. म्हणून आपलं काम काय राहील की आता फक्त आज शेवटच्या रात्री 12 वाजेपर्यंत लिस्ट लागेल की नाही याच्यावर आपलं वॉच ठेवून बसणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही वारंवार म्हणजे 2 तासांनी 3 तासांनी एक जीडीएस ची पोस्ट ऑफिसची ऑफिशियल वेबसाईट चेक करा, त्याच्यामध्ये जर 5व्या मेरिट लिस्टचं काही अपडेट येते का ते चेक करत राहा. तसं तर मित्रांनो सर्वप्रथम अपडेट आलं की तुमच्यापर्यंत देण्याचा पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, परंतु तुम्ही आणि आम्ही आपण सर्वांनी मिळून याचा अपडेट चेक करत राहू. ओके, हे झालं आज येईल किंवा नेक्स्ट येईल किंवा येणारच नाही याच्यावरती सविस्तर डिटेल अनालिसिस करून तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट किंवा प्रश्न असेल तो विचारू शकता. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये कोणत्या डिव्हिजनची शक्यता. आता लक्षात घ्या, 4थी मेरिट लिस्ट ही फक्त 3च डिव्हिजनची लागली होती, जसं की मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं, गोवा डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन आणि त्याच्यासोबत बारामती डिव्हिजन. मग आता 5वी जर लिस्ट लागली तर कुठल्या डिव्हिजनची लागू शकते, कारण की ऑल ओव्हर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे डिव्हिजन आहेत. विदर्भ साईडचे डिव्हिजन आहेत, मराठवाडा साईडचे, पश्चिम महाराष्ट्र साईडचे. ओके, असे वेगवेगळे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यानुसार किंवा त्या डिव्हिजन नुसार लिस्ट लागायला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कारण जर 1 किंवा 2 किंवा 5च डिव्हिजनची कुठल्याही लागली तर त्या 5 डिव्हिजनला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलं गेलेलं होतं त्यांनाच या ठिकाणी चान्स मिळू शकतो. बाकीचे म्हणजे आता लक्षात घ्या, जर तुम्ही विदर्भ साईड नागपूरला जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल ओके आणि 5वी मेरिट लिस्ट लागली पुणे साईडच्या डिव्हिजनची, त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल, पुणे असेल किंवा पुणे ग्रामीण असेल, त्याच्यासोबत तुमचं अहिल्यानगर असेल इकडे थोडंसं अलीकडे, त्याच्यासोबत या लिस्ट म्हणजे या डिव्हिजनची लागली आणि तुम्ही प्रेफरन्स दिलाय नागपूर साईडला किंवा गडचिरोली साईडला, मग 5वी मेरिट लिस्ट लागून सुद्धा तुमचं या ठिकाणी काहीच फायदा होणार नाही. कारण की प्रेफरन्स ज्या ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणची मेरिट लिस्ट जर लागली तर 5वी मेरिट लिस्ट तुमच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय डायरेक्टली सांगायचं झालं तर 5वी मेरिट लिस्ट जरी लागली तरी त्याच्यामध्ये अर्ध्या विद्यार्थ्यांना फायदा आहे, अर्ध्या विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण की स्पेसिफिक डिव्हिजनची जर लागली तर पुढे चालून त्या स्पेसिफिक डिव्हिजनला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्सेस दिलेले होते त्यांनाच या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि बाकीचे जे उर्वरित कॅन्डिडेट आहेत जसं की दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रेफरन्स तुम्ही दिलेला असेल, जसं की बारामती असेल, आता बारामतीचं तर लागेल असं काही अंदाज बांधता येत नाही, परंतु मे बी जर लागली तर चांगलंच आहे. जे बारामतीला प्रेफरन्स दिले त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं, भले तुमच्या 80-95 पर्यंत किती टक्के असू द्या, ह्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला डिव्हिजन या ठिकाणी मॅटर करणार आहे, तुमचे पर्सेंटेज मॅटर करणार आहेत. त्याच्यामुळे मला एक गोष्ट तुम्ही सर्वांनी सांगायची, नेमकं तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या डिव्हिजनला प्रेफरन्स दिलेला होता ही गोष्ट जर तुम्ही सांगितली तर आपल्याला त्या ठिकाणचा एक अंदाज काढून बांधता येईल किंवा अंदाज सांगता येईल की त्या ठिकाणची लिस्ट लागू शकते का नाही. ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर कराव्या लागतात, अंदाज बांधावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि कोणाकोणाला असं वाटतंय की आता 5व्या मेरिट लिस्टला 100% आपलं सिलेक्शन होणार आहे त्यांनी सुद्धा आपले पर्सेंटेज आणि डिव्हिजन एकदा कमेंट करा, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट डिव्हिजन कुठला लागू शकतो किंवा त्याच्यामध्ये तुमचा चान्स आहे का नाही हे नक्कीच कळेल. ओके, आता पुढे काय करायचं आणि पुढची अपडेट काय असेल. आता पुढे
तुम्ही फक्त डॉक्युमेंटची फाईल रेडी करायची आहे. सर्व डॉक्युमेंट तुमचे 10वी मार्कशीट, LCTC मार्क, त्याच्यानंतर डोमासाइल नॅशनॅलिटी, जे काय आपले लिस्ट आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत. आणि जर तुमचं 5व्या मेरिट लिस्ट पर्यंत सुद्धा नाव आलंच नाही तर घाबरू नका, अजिबात काळजी करू नका. लेटेस्ट अपडेट GDS कडून आलेला आहे की ते नवीन भरती येणार आहे 25 ते 40 हजारापर्यंत. साधारणपणे 25 ते 40 हजारापर्यंत नवीन GDS ची भरती येणार आहे. याच्यामध्ये सेम क्रायटेरिया असणार आहे. काही पोस्टला लेखी परीक्षेचा क्रायटेरिया लागू केला जाणार आहे आणि काही पोस्टला फक्त सिलेक्शन हे तुमच्या पर्सेंटेज बेसवर केलं जाणार आहे. वयाची मर्यादा बाकीच्या कंडिशन सेम आणि ऍज इट इज राहतील, परंतु थोडेफार नियम लेखी स्वरूपात आणि दोन्ही पर्सेंटेज स्वरूपात, या दोन्ही स्वरूपात त्या ठिकाणी नेक्स्ट GDS होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पगार चांगला आहे आणि कॉम्पिटिशन सुद्धा तुम्हाला या भरतीला जशी आहे तशीच त्या ठिकाणी सुद्धा असणार आहे. सो तुम्हाला त्या भरती साठी सुद्धा प्रिपरेशन करावे लागणार आहे. म्हणून त्या भरतीत जरी नाही झालं तर नेक्स्ट भरतीची तुम्ही नक्कीच तयारी करू शकता. ओके, अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या आगामी भरतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, फॉर्म कसा भरायचा, कुठल्या डिव्हिजनला प्रेफरन्स द्यायचा, काय तयारी करायची, कुठल्या चुका टाळायच्या, अशा वेगवेगळे महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. सो तुमचे काही डाऊट प्रश्न असतील ते विचारू शकता. इथेच थांबतो राजांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.